होणाऱ्या कोरोना विषाणू आता भारतात सुद्धा काहीशा जलद गतीनं पसरताना दिसतोय। भारतात आतापर्यंत 43 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। आज एकूण 4 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे। इराणमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी भारत सरकारचं विमान जाणारे C-17 या विमानानं भारतात या सगळ्या पर्यटकांना आणण्यात येईल। कोरोना संसर्गाच्या भीतीनं इराणमध्ये अडकलेत हे सगळे पर्यटक आणि यात काही महाराष्ट्रातल्या पर्यटकांचाही समावेश। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यात पैठणचा नाथषष्ठी कार्यक्रम, जिल्ह्यातील विविध यात्रा, सार्वजनिक कार्यक्रम याबद्दल चर्चा झाली। नाथषष्ठी कार्यक्रमाला 8 ते 10 लाख भाविक एकत्र येतात। इतर कार्यक्रमांना सुद्धा लाखोंची गर्दी होते। यामुळे असे कार्यक्रम जे सार्वजनिक कार्यक्रम आहेत ते टाळावेत असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। नाथषष्ठीचा कार्यक्रम याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाथ संस्थान विश्वस्त मंडळ एकत्रितपणे निर्णय घेतील बैठक करून असं सांगण्यात आलं। कोरोनामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना खूप मोठा फटका बसलाय। 40 दिवसांमध्ये तब्बल 900 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे। कोरोनाचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसलाय। नाशिकमध्ये जिवंत कोंबडीला सध्या 20 रुपये इतका अत्यल्प भाव मिळतोय। मुंबईमध्ये जगभरातून लाखोंच्या संख्येत प्रवासी दाखल होत असतात। त्यांच्या मार्फत कोरोना पसरण्याची शक्यता आहे। यावर जनजागृतीसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुद्धा पुढाकार घेतलाय। RPFचे अधिकारी कोरोना रूपी यम बनवून प्रवाशांमध्ये जनजागृती करतायत। पथनाट्याच्या माध्यमातून लोकमान्य टिळक टर्मिनस इथे अनोख्या पद्धतीनं या जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला। कोरोनाच्या भीतीमुळे होळीच्या उत्साहावर मोठं विरजण पडताना दिसतंय। उल्हासनगरच्या बाजारपेठेत यंदा शुकशुकाट असून दुकानावर एखाद दुसराच ग्राहक पाहायला मिळतोय। धुळवड अवघ्या काही तासांवर आली असताना ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवल्यानं व्यापारी चिंतेत आहेत। पूर्वीच्या तुलनेत तब्बल 90% ग्राहक कमी झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। कोरोनाची दहशत सर्वत्र दिसत असून सार्वजनिक समारंभासह लग्नविधीसारखे कौटुंबिक कार्यक्रम आहेत ज्यामुळे ते प्रभावित होऊ शकतात असं म्हटलं जातं। कोरोनाच्या भीतीमुळे वाशिम जिल्ह्यातील वर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वधू यांचा साखरपुड्यातच विवाह संपन्न झाला। कोरोनाच्या बद्दल नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द होताना दिसतात आणि त्याचाच प्रत्यय वाशिममध्ये सुद्धा आला। भुसावळ शहरामध्ये कानपूर इथून रंग विक्रेते आले आहेत। रंगपंचमी अवघ्या 1 दिवसावर आली असली तरी बाजारपेठेत रंगाच्या खरेदीसाठी शुकशुकाट आहे। देशभरात कोरोनाची भीती आहे आणि त्याचा परिणाम रंगपंचमीवर होताना दिसतो। यामुळे बाजारपेठेत व्यापारी स्टॉल मांडून बसलेत, मात्र खरेदी करायला कोणीच नाही। खरेदी 80 ते 90% घटल्याचं या विक्रेत्यांचं म्हणणं आहे। औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक पुढे ढकला अशी आग्रही मागणी केली MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी। कोरोनाच्या संभाव्य भीतीमुळे या निवडणुका पुढे ढकला अशी त्यांची मागणी आहे। धुळवड खेळणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी इशारा दिला आहे। धुळवडीचा आनंद लुटा पण रंगाचा बेरंग होणार नाही याची खबरदारी घ्या असं आवाहन पोलिसांनी केलंय। त्यानुसार फुगे मारण्यावर बंदी घालण्यात आली। तसंच सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर गुलाल उडवण्यावर बंदी असून धुलीवंदनाच्या निमित्तानं 1450 विशेष पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे। रस्त्यावर महिलांची छेडछाड जर का झाली तर हे पथक या ठिकाणी तातडीनं पाचारण करण्यात येईल। नवीन सरकार येऊन 100 दिवस उलटले तरी अजूनही गेल्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी आपले बंगले रिकामे केलेले नाही। याबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अजित पवार सकाळीच उठून मंत्रालयातल्या दालनात येतात कारण त्यांना अजून बंगलाच मिळालेला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाले। तिकडे महाविकास आघाडी सरकारवर नजर ठेवण्यासाठी मनसेतर्फे शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली। विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण आणि पर्यटन खात्यावर वॉच ठेवण्यासाठी अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बाळा नांदगावकर यांच्याकडे गृह विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली। तर चूक करणाऱ्यांचे वाभाडे काढा, मात्र चांगलं काम करणाऱ्यांचं अभिनंदन करा अशा स्पष्ट शब्दात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। मनसेच्या तर्फे नवा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे। अरुणोदय झाल्याचे शब्द या व्हिडिओमध्ये आहेत, ज्यामुळे जणू मनसे पक्षानं कात टाकून मनसे नवीन भरारी घेण्याच्या तयारीत असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून सूचित करण्यात आलं आहे। मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत यावेळेला मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं।
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर सडकून टीका केली। मनसेच्या नेत्यांकडे काम नसल्यानं राज ठाकरे त्यांना काम देत असल्याचं भुजबळ यांचं म्हणणं आहे। राजकारणाची गरज असल्यानं मनसेनं शॅडो कॅबिनेटची निर्मिती केल्याचंही भुजबळ यांनी म्हटलं। ते नाशिकमध्ये बोलत होते। दरम्यान भाजपचे माजी आमदार विनोद तावडे यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटचं स्वागत केलंय। सरकारच्या चुकीच्या निर्णयावर लक्ष ठेवण्याचं काम ही शॅडो कॅबिनेट करेल असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी अखेर 17 मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। तब्बल 1.5 वर्षानंतर होणाऱ्या सुनावणीकडे तमाम सीमा भागाचं लक्ष आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राऊत आणि पवार यांच्यात चर्चा झाली। यावेळेला राऊत यांनी माध्यमांशी बोलताना होळी असल्यामुळे आपण भेटल्याचं म्हटलं। आता होळीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलंय। माजी राज्यमंत्री आणि राज्यसभेचे इच्छुक उमेदवार असलेल्या फौजिया खान यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली। 11 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभेसाठी 2 उमेदवारांचे अर्ज दाखल करणार असल्याचं कळतं। यावेळेला शरद पवार आणि फौजिया खान हे दोघेही अर्ज दाखल करतील असं राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आलं। राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीत दबाव तंत्र सुरू झालंय। एक जागा जास्त देण्याच्या मागणीवरून काँग्रेस पक्षाकडून दबाव वाढवला जातोय। राष्ट्रवादीनं एक जागा घ्यावी पण दुसरी जागा काँग्रेसला द्यायला काय हरकत आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे। राष्ट्रवादीनं दुसऱ्या जागेवर फौजिया खान यांना तिकीट देण्याचं ठरवलंय। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे अतिरिक्त मतं आहेत, तर शरद पवार आणि फौजिया खान राज्यसभेवर जाणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते मात्र ठामपणे सांगतात। नागरिकांच्या विविध समस्यांसाठी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सकाळी आपल्या निवासस्थानी जनता दरबारचं आयोजन केलं होतं। यात नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या। या जनता दरबारात अनेकांनी आपले शासकीय निमशासकीय कामासंदर्भातल्या तक्रारी यशोमती ठाकूर यांच्याकडे मांडल्या। अनेक तक्रारी तात्काळ निकाली निघाल्या। यशोमती ठाकूर या आमदार झाल्या तेव्हापासून जनता दरबार घेत आहेत, मात्र आता पालकमंत्री तसंच राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिला जनता दरबार होता। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प मांडला। या अर्थसंकल्पात विदर्भाला निधी कमी देण्यात आल्यावरून राजकीय वादळ उठलंय। विदर्भातील विविध मागास तसंच नक्षलग्रस्त जिल्ह्यांना आणि सोबतच उपराजधानी असलेल्या नागपूरला निधी कमी देण्यात आला। यावरून मंत्रिमंडळातल्या विदर्भाच्या नेत्यांनी आवाज उठवावा असं आवाहन भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे। राज्यातील महिलांसाठीचा कायदा कडक करण्यात येणार असून पोलिसांनी महिला तक्रार करण्यासाठी आल्या तर घरातलं काम समजून त्यांना मदत केली पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलंय। ते अहमदनगरमध्ये महाराजस्व अभियानाच्या अंतर्गत समाधान योजनेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। यावेळेला त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीकाही केली। येत्या 29 मार्चला होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरता राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबतच जात वैधता प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक करण्यात आलं आहे। मात्र गडचिरोली जिल्ह्यात वेळेवर वैधता प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता फारशी नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून अनेकांना वंचित राहावं लागणार आहे। निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशामुळे नेमकं काय करायचं अशा संभ्रमात सगळेच उमेदवार आहेत। वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं परस्पर पुनर्गठन करणाऱ्या बँक आणि सेवा सहकारी सोसायट्यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। यावेळेला दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं परस्पर पुनर्गठन केल्यानं ठाकरे सरकारच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्यामुळे आता कठोर कारवाईची मागणी होते। अमरावतीच्या मंगळूर चव्हाळा इथे पारधी समाजानं मोर्चा काढला। आदिवासी आश्रमशाळेच्या पुनर्वसनासाठी तसंच या विद्यार्थ्यांची शाळा बंद होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। फासे पारधी आदिवासी मुलांसाठी मंगळूर चव्हाळा इथे शाळा उघडण्यात आली, मात्र या शाळेवरती आता भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। समृद्धी महामार्गाच्या कामासाठी या शाळेचा काही भाग पाडण्यात आला। प्रशासनानं कबूल केल्याप्रमाणे मोबदला न दिल्यानं शेवटी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला।
शिक्षकाला आमच्याकडे असणारं वाचनालय सुद्धा हातातून गेलं अशी खंत यावेळेला विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. इतकंच नाही तर सध्या जे पाणी इथे पुरवलं जात आहे त्यामुळे शरीरावर खाज सुटते असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. शासनानं आमचं पुनर्वसन करून देण्याची मागणी यावेळेला अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी केली. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थी आणि पालकांसह ठिय्या देणार आहोत. आमच्या मागण्या त्वरित पूर्ण केल्या पाहिजेत असं आंदोलकांचं म्हणणं आहे. येस बँक घोटाळा समोर आल्यानंतर वेगवेगळ्या अफवांना उधाण आलं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या अफवा रोखण्यासाठी पुढाकार घेतला. देशातील सगळ्या बँकातील खातेदारांचा पैसा अगदी सुरक्षित आहे. आरबीआय सगळ्या बँकांच्या कारभारावर चोख नजर ठेवते असं आरबीआयच्या वतीनं गुंतवणूकदारांना सांगण्यात आलं. आंबिलवाडी गावात वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करून गंभीर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या महिलेवर शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. याचा निषेध म्हणून आंबिलवाडी इथल्या ग्रामस्थांनी होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला. अवकाळी पावसामुळे कपाशीचा दर्जा खालावल्यानं शासकीय कापूस खरेदी केंद्रानं खरेदीसाठी नकार दिल्यानं वाशिममधल्या कोठारी इथल्या एका शेतकऱ्यानं 3 एकरावरील कपाशीचं पीकच नष्ट करून टाकलं. विठ्ठल पवार यांनी व्यापाऱ्यांना सुद्धा कापूस विकला, मात्र तिथेही त्यांना अत्यल्प दर मिळाला, त्यामुळे ते हताश झाले होते. जिल्ह्यातील शेतकरी नियमित येत असलेल्या या अस्मानी संकटामुळे चांगलेच अडचणीत सापडले. राज्याच्या अनेक भागामध्ये मध्यरात्री गारपीट झाली. हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट यानं अक्षरशः थैमान घातलं. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर काल मध्यरात्री पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. याशिवाय काही भागांमध्ये गारपीट झाली. टाकळी, कळमकोंडा या भागामध्ये झालेल्या गारपिटीमुळे काढणीला आलेला गहू, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालं. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये अचानकपणे विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. होळीच्या निमित्तानं जागोजागी झावळ्यांनी होळी बांधण्यात आल्या होत्या, मात्र पावसामुळे या होळ्या ताडपत्री टाकून तुर्तास त्या पावसात भिजणार नाहीत अशी काळजी घ्यावी लागली. खामगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आता या अवकाळी पावसाचा फटका होळीला सुद्धा बसतोय. चंद्रपूर शहरात सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली. होळीच्या निमित्तानं नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत जात आहेत, मात्र अचानक पाऊस आल्यानं खरेदीलाही ब्रेक लागला. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची पळापळ झाली. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडल्यानं वातावरणात तात्पुरता का होईना पण मोठा गारवा निर्माण झाला. चंद्रपूरमध्ये एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकून ही हुक्का पार्लर उद्ध्वस्त केली. चंद्रपूरच्या रामनगरमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शहरातील दाताळा मार्गावर उच्चभ्रू वस्तीमध्ये असलेल्या गोल्डन रेस्टॉरंट या हॉटेलवर ही धाड टाकून कारवाई करण्यात आली. या ठिकाणी काही बड्या घरची मुलं हुक्का पित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून रामनगर पोलिसांच्या पथकानं कारवाई केली. कारवाई दरम्यान 14 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 6वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उस्मानाबादमध्ये घडला. या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय. शिक्षक मोहन सुरवसे यांनी छेडछाड केल्याचा कुटुंबातल्या सदस्यांचा आरोप आहे. शिक्षक सुरवसे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. जम्मू काश्मीर इथे भारतीय सैन्य दलात डॉग ट्रेनर या पदावर कार्यरत असलेले प्रवीण लोहार या जवानाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाल्याचं कळतं. जामनेर तालुक्यातल्या बेटावद बुद्रुक इथे ही घटना घडली. या गावामध्ये या दुःखद घटनेची माहिती मिळतात संपूर्ण गावावर शोककळा पसरले. लहान भावाचा साखरपुडा होता आणि त्यासाठी हा जवान आपल्या घरी आला होता. तातडीनं जळगावच्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं, पण उपचाराच्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा दारव्हा या मार्गावरच्या सोमठाणा फाट्याजवळ म्हशीची अवैध वाहतूक करणारा आयशर ट्रक पलटी झाला आणि यामध्ये जो अपघात झाला त्यात 5 म्हशी जागीच ठार झाल्याची माहिती मिळते. म्हशींची अवैध वाहतूक करणाऱ्या या आयशर ट्रक चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं. ट्रकमध्ये एकूण 15 ते 20 म्हशी होत्या. पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. नाशिकच्या म्हसरूळ परिसरात भर दिवसा एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या गोळीबारात किरण भडांगे या युवकाच्या हाताला गोळी लागली. त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. शहराच्या पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पूर्व वैमनस्यातून ही गोळीबाराची घटना घडल्याचं बोललं जात आहे.
महिला दिनाच्या दिवशीच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये तरुणीचा मृतदेह सापडला. 7 तारखेला शेळ्या चारण्यासाठी गेलेली ही तरुणी घरी परतलीच नाही. तिचा शोध घेण्यात येत होता. रविवारी तिचा मृतदेह सापडला. तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी समोर आलंय. अकोले पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीला शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्या समोर आहे. नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावर टाटा मॅजिक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीररीत्या जखमी झाला आहे. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. नांदुरा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. तालुक्यातल्या पाट इथे गवळी समाज बांधवांनी शिमगोत्सवाच्या निमित्तानं डेरा नृत्य सादर केलं. या गावानं गेली अनेक वर्ष हे डेरा नृत्याची परंपरा जपली आहे. यात एका मोठ्या मातीच्या मडक्यात लहान टोपलं ठेवून मडक्याला चांबड्यानं बांधून ठेवलं जातं. नारळाच्या झावळीच्या पाती अडकवल्या जातात आणि या पातीला मेण लावून हातानं ओढून त्यातून तयार होणाऱ्या तालावर गाणी वाजवली जातात, गायली जातात. होळी म्हणजे आदिवासी लोकांचा सर्वात मोठा सण. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातल्या आदिवासींनी हा सण अतिशय उत्साहात साजरा करायला कधीच सुरुवात केली. आदिवासींचं दैवत मेघनाथाची पूजा केली जाते. किनकी, ढोलकी आणि बासरीच्या तालावर आदिवासी रात्रभर तल्लीन होऊन नृत्य करतात. नैसर्गिक रंगांनी होळी खेळली जाते. जेवणामध्ये गोड पुरी, मासळी आणि गोड भात या पदार्थांचा समावेश असतो. चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरसनं रंगपंचमीच्या उत्सवावर पाणी फिरवलं आहे. आर्थिक उलाढाल ठप्प असल्याचं जाणवतंय. मात्र देशी रंग आणि साहित्याची काही ठिकाणी मागणी आहे. चीनमधून आलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक स्पष्टपणे नकार देत आहेत. स्थानिक बनावटीच्या पिचकाऱ्या, गॉगल, टोप्या आणि विविध रंगांचे केसाचे मुखवटे मात्र बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जालन्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं रंगगाडा निघताच नागरिकांनी रंग खेळायला सुरुवात केली. शहरातल्या कपडा बाजार परिसरात भैरवनाथाच्या मंदिरात आरती करून रंगगाड्याला सुरुवात होते, ज्यामध्ये नैसर्गिक रंगांना उकळून लाल रंग तयार करण्यात येतो. 2 बैलगाड्यांमध्ये 2 मोठाले ड्रम ठेवले असतात आणि या मार्गावर सगळ्यांना रंग लावला जातो.